आदिवासी विकास विभाग की ओर से शहर में गावरान रानभाजी महोत्सव का आयोजन किया गया है। इस दौरान नागरिकों को इस महोत्सव में भेंट देने का आह्वान करते हुए प्रकल्प अधिकारी विकास राचलवार ने और क्या कहा, जानने के लिए देखते हैं यह खबर। आदिवासी विकास विभाग चंद्रपुर द्वारा केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत 18 से 22 जुलाई 2025 इस कालावधि में मौलाना अब्दुल कलाम आजाद गार्डन में गावरान रानभाजी महोत्सव का भव्य आयोजन किया गया है। आदिवासी भाग के यह सब्जी, फल, वन औषधि, अनाज, इसी के साथ शबरी नेचुरल्स इस प्रीमियम ब्रांड के उत्पादनों को बाजार में उपलब्ध करा देना है। शहरी नागरिकों को इन सब्जियों का आयुर्वेदिक और पोषण मूल्य बताना है। आदिवासी बचत गट, सामाजिक संस्था और व्यक्तियों को स्वयं रोजगार और उत्पन्न का अवसर उपलब्ध करा देना है। तभी शहर के नागरिकों ने भेंट देकर इन सब्जियों की पहचान, उसकी रेसिपी और औषधि गुणधर्म जाने और खरीदी कर आदिवासी विक्रेताओं को प्रोत्साहन दे, ऐसा आह्वान प्रकल्प अधिकारी विकास राचलवार ने किया है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में आदिवासी विकास विभाग चंद्रपुर के प्रकल्प अधिकारी विकास राचलवार ने क्या जानकारी दी। नमस्कार, मी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर। यावर्षी प्रथमतःच आम्ही आमचे आदिवासी बांधव जे पिढ्यानी पिढ्या रानभाज्या खात आलेले आहे आणि ज्यामुळे त्यांचं आरोग्य सुदृढ आहे, अशा आरोग्य सुदृढ असलेल्या लोकांचा फायदा दुसऱ्या लोकांना सुद्धा व्हावा यासाठी, तसेच आमच्या आदिवासी बचत गटांना कुठेतरी आर्थिक उत्पन्न मिळावा या दृष्टिकोनातून आणि आदिवासींची संस्कृती टिकावी आणि चांगलं एक पोषण आहार सामान्य चंद्रपूर वासियांना मिळावं यासाठी एक रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। हा रानभाजी महोत्सव 18 जुलैपासून तर 22 जुलैपासून हे 5 दिवसाचा हा रानभाजी महोत्सव घेतलेला आहे। यामध्ये जवळपास 35 रानभाजी महोत्सवाचे रानभाज्यांचे स्टॉल, तसेच विविध जंगलातील ज्या वस्तू आहेत ज्याच्याद्वारे विविध आजारावर उपचार केला जातो अशा वनौषधीचा स्टॉल, त्याचप्रमाणे विविध आदिवासी खाद्यांचा स्टॉल, खाद्यपदार्थांचा स्टॉल, हे एकंदरीत या 5 दिवसांमध्ये इथे या रानभाजी महोत्सवात आम्ही इन्क्लूड केलेले आहे। याचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी महोदय आता थोड्याच वेळात करत आहेत आणि यातून एक तुम्हाला आनंदाची बातमी सुद्धा सांगतो की आताच आमचं उद्घाटन व्हायचं आहे, तरी आमच्या एका कोरपणा तालुक्यातील एका आदिवासी बांधवांनी अर्जुन सालापासून जी चहा बनते त्याचे 500 कप विकले 1 तासामध्ये। इतकी मोठ्या प्रमाणात मागणी या चंद्रपूर वासियांमध्ये या रानभाज्यांच्या संदर्भात आहे आणि एक उत्सुकता सुद्धा आहे। कालपासून जवळपास 500 लोकांनी मला विचारलं की कधी कार्यक्रम आहे, किती दिवस राहणार आहे। तर एक चांगली संधी आपलं आरोग्य सुदृढ करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर वासियांना आहे। मी चंद्रपूर वासियांना आवाहन करेल की या 5 दिवसामध्ये त्यांनी या रानभाज्यांचा लाभ घ्यावा। सिटी वीकली प्रतिनिधी वैभव रुयारकर की रिपोर्ट।